आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। आजच्या विकासात्मक युगातही माणुसकी काही प्रमाणात लोप पावत चालल्याचे बघावयास मिळत आहे। अनेक ठिकाणी आरोग्य विभागात देखील आरोग्य सेवेपेक्षा आर्थिक बाबीलाच महत्त्व देण्यात येत असतानाच हदगाव येथील नवजीवन हॉस्पिटल व नर्सिंग होम व डॉक्टर्स असोसिएशन निवगा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय निवगा बाजार या ठिकाणी नुकतेच मोफत भव्य आरोग्य निदान व उपचार शिबिर संपन्न झाले। या रोग निदान शिबिराला परिसरातील अनेक व्याधींनी पीडित नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या शिबिरादरम्यान प्रसूतीपूर्व तपासणी, गरोदर मातेची सोनोग्राफी, वंध्यत्व उपचारासाठी सोनोग्राफी, स्तनाच्या समस्या निदान व उपचार, गर्भपिशवी काढणे, वंध्यत्व निवारण व शस्त्रक्रिया, स्त्री कर्करोग निदान व उपचार, NST मशीनद्वारे बाळाच्या ठोक्याची तपासणी, वारंवार उन्हाळी लागणे, पांढरा कपडा लागणे, पाळीमध्ये अनियमितता, लाल कपडा जास्त जाणे, मधुमेह, थायरॉइड, रक्तदाब, अंग बाहेर पडणे, गरोदरपणातील लसीकरण याबरोबरच अनेक व्याधीवर या शिबिरात निदान व सरळ उपचार करण्यात आल्याने या जनहितार्थ कार्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉक्टर BK निळेसाहेब डोंगरगावकर, MVHS नाशिक, सर्जन डॉक्टर श्याम भुजंगराव दळवी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋतुजा श्याम दळवी, लेझर सर्जन डॉक्टर गौरी राजेश रावते, मुखरोग तज्ज्ञ डॉक्टर शुभम नारायणराव नाईक, प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवानी शुभम जयस्वाल आदींच्या बरोबरच अनेक डॉक्टरांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या रोग निदान व उपचार शिबिराप्रसंगी श्रीलॅब हदगाव यांच्याकडून रक्तातील शुगर व हिमोग्लोबिन यांची तपासणी मोफत ठेवून जनसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने शिबिरास येणाऱ्या रुग्णांची सेवा करण्यात आली। हेच आरोग्य शिबिर दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार रोजी डोंगरगाव, दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी डोरली, दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी पिंगळी, दिनांक 31 मे 2026 वार रविवार रोजी रुई, दिनांक 1 जून 2026 वार सोमवार रोजी केदारनाथ, दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी बरडशेवाळा या ठिकाणी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव। Audio Jungle.